धुळे आलमी तहरीक सुन्नी दावते इस्लामी तथा मुस्लिम युवकांच्या वतीने एक रोजा सुन्नी इज्तेमा हा धार्मिक कार्यक्रम झाला। दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात शहरासह जिल्हा व जिल्ह्याबाहेरील मुस्लिम बांधवांची हजारोंच्या संख्येने हजेरी लावली। सुमारे 25,000हून अधिक जनसमुदाय यात सहभागी झाल्याची माहिती आयोजकांमार्फत देण्यात आली। शहरातील देवपूर बस स्थानकामधील मोकळ्या मैदानात हा कार्यक्रम झाला। सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेला हा धार्मिक सोहळा रात्री 10 वाजेपर्यंत सुरू होता। या कार्यक्रमात वेगवेगळ्या सत्रात इस्लाम आणि जागतिक शांतता, गरिबी नष्ट करण्यासाठी इस्लामची शिकवण, शिक्षणाला उत्तेजन देणारी इस्लामची भूमिका यासह विविध विषयांवर मुस्लिम मौलाना यांनी मार्गदर्शन केले। यात हासमी हायस्कूलचे प्राचार्य कारी मोहम्मद रिजवान खान, मुफ्ती निमाजमुद्दीन साहब, मालेगाव येथील हजरत मौलाना सय्यद अमीमुल कारी साहब, हाफिज कारी हजरत मौलाना शाकीर अली नूरी साहब आदींनी जनसमुदायाशी संवाद साधला। या कार्यक्रमात धुळे शहरासह जिल्हा व नजीकच्या मालेगावसह मुंबई आणि उत्तर प्रदेशातूनही मुस्लिम बांधव सहभागी झाले होते। 25,000हून अधिक नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली। कार्यक्रमासाठी अन्सारी अली मुर्तुजा, अब्दुल खलीक, शकूरबाई, मधुकर शिरसाट आदींसह मुस्लिम युवकांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमस्थळी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। وقال رسول الله صلى الله عليه وسلم بلغوا عني ولو آية صدق رسول الله। इस औरात की दुनिया में गुंबद खजरा की छांव में हाजिर हो गई। बादल जिब्रील के सामने से पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। नागपूर सुरत महामार्ग मोटारसायकलीची समोरासमोर धडक, 2 ठार तर 1 गंभीर जखमी। जळगाव शहरातील भादलीत एकाच कुटुंबातील 4 हत्या। सुप्रसिद्ध सिनेमा अभिनेत्री अलका कुबल यांच्या उपस्थितीत सौंदर्य स्पर्धा संपन्न। धुळे जिल्हा शिवसेना प्रमुखांची 4 चाकी गाडीची काच अज्ञात व्यक्तींनी फोडली। आणि एक रोजा सुन्नी इज्तेमा हा धार्मिक कार्यक्रम संपन्न। याचबरोबर प्रभात न्यूज बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील बातमी प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार।